हॅलो मित्रांनो, नमस्कार. हे बघा, मी म्हणता 20 रुपये पावशेर झाली भेंडी. बघा, या भेंडीला किती खूप खर्च आहे. हे बघा, किती औषध मारा, हे करा, खूप त्रास आहे. मला वाटतं 20 रुपये पावशेर झाली. याला एक फवारणी 2-3 हजाराची आहे. शेतकऱ्याची व्यथा जाणून घ्या, कारण की तुमचे 20 रुपये जाता फक्त, मला काही वाटत नाही. आम्ही इथं 2-3 हजार रुपये एका फवारणीत घालतो. एक पाऊस पडला कधी हे धुवून जातं. आमचे 2,500 रुपये पाण्यात जाते. थोडंसं शेतकऱ्यालाही सहकार्य करा. जाऊन द्या ना 20 रुपये तुमचे. काय म्हणून तुम्ही 20 रुपयाच्या पुड्या खाल्ल्या तर तुमचे पैसे फिटून जाते. असं समजा तुम्ही 20 रुपयाच्या पुड्या खाल्ल्या, बेअर मारमध्ये गेल्यावर तुम्ही 200ची काटर 300ला घेता. पण आमच्यासारख्या शेतकऱ्याला तुम्ही देणार नाही. आमच्या संग भाव करता आणि सांगता शेतकऱ्याला पैसे दिलेलं चांगलं आहे, आणि शेतकऱ्यासंगच भाव करता. तुम्ही व्यापाऱ्याला लागल तेवढे पैसे देता आणि शेतकऱ्याला देणार नाही. तुम्ही खूप बेकार लोक आहे. सरकारला तर आमची काळजीच नाही, पण तुम्ही तरी समजून घ्या. 10-20 हजार रुपये 20,000 रुपये महिना तुम्हाला मी फिक्स आहे कंपनीमध्ये. आमचं तसं नाही ना. आम्हाला रेट भेटला तर मिळते, नाही गेलं आमचं पीक वायाला. आता पाऊस नाही, सरकी लावून ठेवली, पाण्याचा पत्ता नाही. 10 हजाराचं पीक आता 10 हजाराच्या बॅगा घेऊन लावून टाकल्या, पूर्ण वाळून गेलं. त्यावर काय खरं आहे शेतकऱ्याचं? शेतकऱ्याच्या जीवनामध्ये काहीच खरं नाही. मला गंज वाटत असेल शेतकरी सुखी आहे. काय सुखी नाही शेतकरी. रोज मंजुरी चांगली, पापड विकले 5 रुपयाला ते पुरतं. आणि शेतकऱ्याचं जीवन खूप दुःखी आहे. मला बघा, शेतकऱ्याविषयी थोडीफार जरी काळजी असेल तर शेतकऱ्याला, कुठलाही असो शेतकरी, त्याला सपोर्ट करा. तो जरी शेतकरी असेल, तुम्ही त्याला 5 रुपये मागते, तो जरी 10 रुपये पावशेर घेऊन त्याला मला 15 घे. 5 रुपये जाऊ द्या तुमचे. त्याचे लेकरं बाळं सुखाने तुमच्या पैशामुळं थोडं चांगलं खातील, चांगलं राहतील. कारण की कोणताच शेतकरी असा विचार नाही करत की बा माझंच भलं व्हायला पाहिजे. तो म्हणतो माझं व्हावं, सगळ्याचं भलं व्हावं. आता मी ही भेंडी लावली बघा, काय कारणानं लावली की त्यात मला 2 पैसे मिळेल, माझे मुलं शिकतील, करदा दखल. पण हिच्यामध्ये काहीच खरं नाही. ही भेंडी पूर्ण पाण्यानं खराब झाली. तिला औषध मारू कसं तरी आता चालू आहे. तुम्ही बघा, तुम्हाला जरी आवडलं, तुम्ही जरी शेतकऱ्याला जाणीव असेल, तुम्ही जर शेतकऱ्याला जरी तुम्ही जाणवलं असेल तर तुम्ही मला कमेंट करा की बाबा आम्ही सुद्धा या शेती केलेली आहे, आम्हाला सुद्धा माहिती आहे शेतकऱ्याविषयी काय च्या व्यथा आहे. समजून घेतलं पाहिजे शेतकऱ्याला, कारण ते खूप त्रास आहे. शेती करणं म्हणजे खूप अवघड. कंपनी चांगली, मी 10 वर्ष कंपनी केली. कंपनीमध्ये सगळ्यात आनंद आहे. पण शेती आता आईवडिलांनी ठेवली आपल्यासाठी, त्याच्यामुळं तिला काळी आहे, ही माती आहे ही, कारण की कधी सोनं करून देईन सांगता येत नाही. तर विषय एवढाच आहे की बाबा आईवडिलांनी आम्हाला ठेवले, आम्ही आमच्या मुलांसाठी ठेवतो. आता ते ठेवतील का नाही मुलं ते काय माहीत नाही, पण आम्ही ठेवली त्यांच्यासाठी. तर आज आम्ही विकून टाकू. पण हे जी शेती आहे हे खरं सोनं आहे. ते अवघड आहे. शेती करणं खूप अवघड आहे.
लोक गंज म्हणतात, आज भरपूर लोक म्हणतात शेती परवडती, अशी करा तशी करा. अहो काय करा, शेती अशी करा आणि तशी करा, परवडत नाही शेती. शेतीला खूप खर्च आहे. औषध खताचे रेट एवढे वाढवून टाकले काही विचारू नका. खताशिवाय शेती होत नाही. शेणखत टाकून बी होत नाही. आपण गंज म्हणतो शेणखत टाका. शेणखत टाकल्यानंतर बी काय होणार आहे. शेणखत चोपन वावर आहे, पाणी जादा घेतं. पाणी एकदा साचलं तर निघत नाही. आणि लोक म्हणतात शेणखत टाकल्यानं हे असं होतं तसं होतं. काही होत नाही. रासायनिक खताची सवय लागली जशी एखाद्या दारू पिणाऱ्याला दारूची सवय लागते, तशी या शेतीला त्या रासायनिक खताची सवय लागलेली आहे. ते रासायनिक खत टाकल्याशिवाय या शेतीमध्ये पीक पिकत नाही. आपण जरी शेणखत टाकलं तरी ती म्हणते हे जसं आपण सकाळी जसं नाश्ता करतो ना पोह्याचा, तसं येते रासायनिक खत, शेणखत. आता रासायनिक खत असं आहे, समजा हे जेवण आहे त्यांचं. रासायनिक खत जरी टाकलं नाही तर याला पीकच येणार नाही. नुसतं याला आपण बघत राहा. मित्रांनो, शेती ही जपली पाहिजे. पण आता काय, कारण की तुम्ही सगळं काही विकत घेऊ शकता, पण जे खरं अन्न आहे ते विकत घेऊ शकत नाही. तरी आज तुम्ही कोणती गोष्ट समजा विकत घेतली तर तुम्हाला ती गोष्ट, आता सोनं आहे समजा, सोनं तुम्ही खाऊ शकता का? नाही खाऊ शकत. पैसा खाऊ शकता का? नाही खाऊ शकत. तुम्हाला हे जे अन्नद्रव्य, जे चपाती, बाजरीची भाकर, ज्वारीची भाकर, भाजी पोळी, भेंडीची भाजी, वांग्याची भाजी, हे तुम्हाला याच्याशिवाय पोट भरण तुमचं. असं नाही का तुमच्याकडे 5 किलो सोनं आहे तुम्ही ते पावशेर खाऊ शकता. त्याच्यामुळं मित्रांनो, सपोर्ट करी जा. शेतकऱ्याला तुम्ही 2 पैसे दे जा. काय फरक पडत नाही तुम्ही दिले म्हणून. असं समजा तुम्ही भिकाऱ्याला दान केलं. माझं एवढंच म्हणणं आहे. तुम्हाला जरी वाटत असेल तर बघा बाबा, माझं काही चॅनल नाही, मी साधा माणूस आहे, एक खुल्लं म्हणून खुल्लं. तुम्हाला जरी पटत असेल तर माझं चॅनल आहे एक. आता यूट्यूबवर खूप लोक पैसे कमवत. मला वाटलं आम्ही इथून 2 पैसे कमवू, पण आमचं चॅनलला कोणी, तुम्ही फक्त सेलिब्रिटी जे लोक असतात त्यांना सपोर्ट करता, त्यांना शुभेच्छा द्यायचं. असा विषय आहे. बघा तुम्ही, कारण की आमच्यासारख्याला कोण सपोर्ट करणार. शाहरुख खान, सलमान खान यांच्या चॅनलला तुम्ही खूप सपोर्ट करता. जे लोक असं तुमच्यासाठी मनोरंजन करतात त्यांना करता सपोर्ट. बघा आता तुमची मर्जी. आम्हाला तर असं कधी वाटलं नाही कोण्या शेतकऱ्याला आज 5 लाख आणि 10 लाख रुपये आले म्हणून. मी तर कधी ऐकलं नाही कोण्या चॅनलमुळं किंवा कोण्या यूट्यूब चॅनलमुळं. जे मटण बनीन, जे भाजी बनीन त्याला खूप आले, आम्हाला काही आले नाही. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. नसेल तर रामराम तुमचा नामचा. ठीक आहे, धन्यवाद. जय महाराष्ट्र.